मागील 2 दिवसात सोयाबीनच्या दरात 500 रुपयांची वाढ, तर येत्या 25 जुलैनंतर सोयाबीनचे बाजारभाव पार करणारा 8,000 रुपयांचा टप्पा. शेतकऱ्यांकडील सोयाबीन पूर्णपणे संपलं, तर प्रक्रिया प्लांट्सकडून सोयाबीनची वाढीव दराने खरेदी सुरू. गेल्या महिनाभरापासून बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही घटलेली आहे. शिवाय सरकारकडे देखील जे सोयाबीन खरेदी केलं होतं त्याचा साठा आता मर्यादित शिल्लक आहे. याखेरीज भारतातून जून अखेरपर्यंत 7.8 लाख टन सोयाबीनची आयात आतापर्यंत झालेली आहे. हे सर्व असून देखील सोयाबीनचे बाजारभाव हे घसरलेले नाही. याचा अर्थ बाजारामध्ये सोयाबीनचा तुटवडा हा प्रचंड आहे. याशिवाय पोल्ट्री उद्योजकांकडून सोयाबीनला प्रचंड मागणी आहे. यंदा सोयाबीनची पेरणी आतापर्यंत 17 ते 18% कमी आहे आणि याचमुळे सोयाबीनच्या बाजारभावाचं गणित येत्या काळामध्ये नेमकं काय असणार, सोयाबीनचा साठा शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी नेमकं सोयाबीन विकायचं की ठेवायचं याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती जर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे बाजारभाव हे सोयाबीनची आवक असेल, सोयाबीनचं लागवड क्षेत्र, सोयाबीनची आयात आणि सोयाबीन आणि सोया तेलाची निर्मिती या सर्वच गोष्टींवरती सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या जर का आपण बाजारभावाची परिस्थिती जर का पाहिली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये त्यामध्ये लातूर असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, चिखली असेल, मेहकर असेल या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तब्बल 7,700 रुपयांचा सर्वाधिक दर त्या ठिकाणी आता सध्याला मिळतोय. गेल्या 2 दिवसात प्रक्रिया प्लांटनं खरेदीचे दर हे 500 ते 700 रुपयांनी वाढवलेत आणि त्यामुळं चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये जवळपास 7,700 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान दर त्या ठिकाणी आता मिळत आहे. प्रक्रिया प्लांटची मुख्यतः जी काय दरवाढ आहे ती आता सोयाबीनचा साठा शिल्लक नसल्यामुळे ही दरवाढ त्यांना त्या ठिकाणी आता करावी लागली आहे. भाववाढी पाठीमागील प्रमुख जे काही कारण आहे ते म्हणजे बाजारामध्ये सोयाबीनची आवक त्या ठिकाणी आता कमी झालेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा बाजारामध्ये सोयाबीन खूपच कमी आहे आणि प्रक्रिया उद्योगांना दररोज 200 ते 300 टन सोयाबीन त्या ठिकाणी उपलब्ध होत असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जातं. शेतकऱ्यांकडे देखील त्या ठिकाणी स्टॉक कमी आहे. शेतकऱ्यांनी कमी भावातच आपला माल आधीच विकला आणि त्यामुळे मोठ्या स्टॉकिस्टकडून आता जो काय माल आहे तो बाजारामध्ये आणला जातोय आणि नफा कमवला जातोय. सरकारकडे काही प्रमाणात सोयाबीनचा साठा आहे, पण हा साठा देशाची गरज फक्त 4 ते 5 दिवस भागू शकतात. यामुळे बाजारात उपलब्धता कमी असल्याने सोयाबीनच्या दरांना मजबूत आधार त्या ठिकाणी सध्याला मिळत आहे. सध्या जर आयातीचा आणि पावसाचा परिणाम जर का आपण पाहिला तर जून अखेरपर्यंत भारतात सुमारे 7.8 लाख टन सोयाबीनची आयात झाली. उद्योगांचा अंदाज आहे की यंदा आयात 10 लाख टनांच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचू शकते. पण एवढंही आयात होऊन बाजारभाव हे घसरले नाही आणि बाजारामध्ये पुरेसा माल हा उपलब्ध झालेला नाही. पावसाची परिस्थिती जर का आपण पाहिली तर विशेषतः मराठवाडा असेल, मध्य भारतातही काही ठिकाणी जो काही सोयाबीनचा पेऱ्याचे क्षेत्र आहे त्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी झालेला नाही. अनेक ठिकाणी उगवण कमी झाली आहे. काही क्षेत्रांमध्ये दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली आहे. पिकावरती ताण वाढला आहे आणि यामुळे भविष्यातल्या उत्पादनाबाबतीत चिंता ही त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम सध्या बाजारभावावरती होतोय. एकंदरीतच आपण जर का पाहिलं सोयाबीनचं जर उत्पादन जर घटलं तर एक मोठा धोका देखील त्या ठिकाणी समोर आहे. कारण पोल्ट्री उद्योगांकडून त्या ठिकाणी सोयाबीनला मागणी ही त्या ठिकाणी वाढतच चाललेली आहे आणि पुन्हा एकदा GM सोयाबीनच्या आयातीची मागणी हे त्या ठिकाणी करू लागले आहेत. उद्योगांनी सरकारकडे अशी मागणी केली होती, काही तज्ज्ञांनी त्याला समर्थन दिले होते, परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ती मागणी त्या ठिकाणी फेटाळून टाकली आहे. एकंदरीतच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोयाबीनचं लागवड क्षेत्र 17 ते 18% कमी झालं आहे. अनेक भागात अजूनही पुरेसा पाऊस नाही आणि त्यामुळे उत्पादन किती होईल हे पूर्णपणे त्या ठिकाणी आगामी पावसावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि त्याचमुळं जर पुढील काही आठवड्यात पाऊस जर चांगला झाला तर तो उत्पादन त्या ठिकाणी सुधारू शकतं, अन्यथा बाजारामध्ये तेजी कायम राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. एकंदरीत आपण जर का पाहिलं तर प्रक्रिया उद्योगांना माल मिळण्यामध्ये सध्या अडचण होत आहे. बाजारामध्ये अत्यंत आवक त्या ठिकाणी कमी आहे. सरकारी साठा हा 4 ते 5 दिवस पुरेल एवढाच आहे आणि सोयाबीनचं लागवड क्षेत्र अजूनही 17 ते 18% कमी आहे आणि याचमुळं पुढील जर परिस्थिती जर अशीच जर राहिली तर सोयाबीनचे बाजारभाव येत्या काही काळामध्ये 8,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करू शकतील असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच रोजच्या अचूक बाजारभाव, शेती आणि कृषी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा.